इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी हा विषय एकंदर मराठी विषयाची आपण माहिती घेतल्यानंतर इंग्रजी विषयाकडे जाऊया। इंग्रजी विषयामध्ये आपण स्टेट बोर्ड आणि सीबीएसई दोन्हीची माहिती घेऊया। आता स्टेट बोर्डचा आपण विचार करत असताना एकंदर इंग्रजी विषय म्हणजे तो सीबीएसईचा असो की स्टेट बोर्डचा असो अगदी सोपा आहे। मी तो म्हणतो सर्व विषयापेक्षा अगदी सोपा विषय आहे। यामध्ये जवळपास 70 ते 80% तुमच्या प्रश्नपत्रिकेतच दिलेला आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही अभ्यास न करताही गेले तर 70% पेपर तुम्ही लिहू शकता, हे मी तुम्हाला 100% सांगतो। आता याची बायफर्केशन सुद्धा मी तुम्हाला सांगेन, परंतु तत्पूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी इंग्रजी विषयामध्ये जर काही गोष्टी महत्त्वाच्या असेल तर ते आहे स्पेलिंग। स्पेलिंग म्हणजे जवळपास 25% गुण हे स्पेलिंग मिस्टेकसाठी इंग्रजीमध्ये कापले जातात। त्याचबरोबर व्याकरणाचे म्हणजे ग्रामरचे काही रूल्स अँड रेग्युलेशन याच्यावर थोडं फोकस करणं गरजेचं आहे। जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, लेटर रायटिंग करत असताना त्यामध्ये कंजक्शन असावं, नॉट ओनली बट आल्सो, नो सूनर दॅन यासारखं, आणि याचे काही नियम सुद्धा आहेत। हे मी स्वतः सांगत नाही, बोर्डाचे नियम आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण स्टेट बोर्डचा एकंदर प्रश्नपत्रिका बघू। स्टेट बोर्डची इंग्रजी या विषयाची 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेकरता आपल्याला 3 तास 30 मिनिट म्हणजे 30 मिनिट एक्स्ट्रा दिलेले आहे। तर आता ही 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे यातले 20 गुण आपल्याला शाळेमध्ये मिळणार आहेत, ते तोंडी परीक्षेचे, आणि उर्वरित 80 गुणांची बायफर्केशन एकंदर पेपर पॅटर्न मी तुमच्या समोर इथे ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी करता 10 गुण दिलेले आहेत आणि इंग्लिश हायर आणि इंग्लिश लोअर म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये सेमी इंग्लिश आणि फुल इंग्लिश दोघांची पेपरची रचना सेम टू सेम सारखी आहे। फक्त एक दोन काही गोष्टी कंटेंट जर बदलले तर बाकी सर्व सारखं आहे। म्हणजे जो पेपर पॅटर्न समोर आहे हा इंग्लिश मीडियमचाही तोच आहे आणि सेमी इंग्लिशचाही तोच आहे। आता बघा, पहिल्या प्रश्नामध्ये लँग्वेज स्टडी 10 गुणांसाठी दिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा दिलेला आहे टेक्स्चुअल पॅसेज। टेक्स्चुअल पॅसेज आपल्याला 10 गुणांचे 2 पॅसेज आहेत, 10 गुणांचा एक पॅसेज पुन्हा 10 गुणांचा, असा 20 गुण टेक्स्चुअल पॅसेज जे पुस्तकाच्या आतमधून तुम्हाला येतील। त्यानंतर पोएट्री सेक्शन मध्ये ऍक्टिव्हिटी आणि अप्रिशिएशन 5-5 मार्कांसाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी आणि अप्रिशिएशन 5-5 मार्कांसाठी दिलेली आहे। आता त्याच्यानंतर तुम्हाला दिलेली आहे, मी पहिले सांगून देतो, इंग्लिश हायर म्हणजे फुल इंग्लिशच्या विद्यार्थ्यांकरता लेटर रायटिंग आहे आणि इकडे सुद्धा लेटर रायटिंग दिलेले आहे। फॉर्मल लेटर आहे, इन्फॉर्मल लेटर आहे, याला आपल्याला 5-5 गुण दिलेले आहे। त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, हे इंग्लिश मीडियमला आहे आणि सेमी इंग्लिशला आहे, त्याला 5 गुण आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर आपला रायटिंग क्रिएटिव्ह रायटिंगचा जो 10 गुणांचा आहे तो इंग्लिश मीडियमला आहे आणि ट्रान्सलेशन म्हणून 5 गुणांचा हा सेमी इंग्लिशला आहे। आता इंग्लिश मीडियमला काय आहे, एक्सपांड देम म्हणजे एखादी ऑनेस्टी इज द बेस्ट, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑनेस्टी इज द बेस्ट रिझन, हॉटेलची की समथिंग एखादा आपल्याला सेंटेन्स दिलं असेल, एखादी आयडिया दिली असेल, त्या आयडियावर एक्सपांड आपल्याला करायचं आहे, न्यूज रिपोर्ट बनवायचा आहे, त्याला बातमी लेखन आपण म्हणतो, त्याला 5 गुण दिलेले आहे। आता ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आहे ना, राईट। तर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या पद्धतीचा एखादा आपल्याला एक सब्जेक्ट असेल आणि त्याच्यावर आपल्याला एक्सपांड करायचं आहे। त्यानंतर डेव्हलप स्टोरी ऑर नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स म्हणजे एखादा आपल्याला काही एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा मग त्याच्या संदर्भात किंवा एखादी स्टोरी डेव्हलप करायची आहे, त्याला आपल्याला 5 गुण दिलेले आहेत मित्रांनो। एक तर तुम्ही डेव्हलपिंग अ स्टोरी करा किंवा मग नॅरेटिंग करा किंवा एक्सपांड, तुमची आयडिया एक्सपांड करा, याला 5 गुण आहेत। तुम्ही डेव्हलप अ स्टोरी हे चांगलं करू शकता किंवा तुम्ही त्यानंतर नॅरेटिंग किंवा एक्सपिरियन्स, तुमचा एखादा एक्सपिरियन्स तुम्ही जो काही तुम्हाला विचारला जाईल तो तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचा आहे। तुम्ही तयारी करत असताना बघा तुम्हाला ऑर दिलेला आहे, बरंच सुरुवातीपासून बघा ऑर कसं दिलेलं आहे। फॉर्मल लेटर करा नाही तर इन्फॉर्मल, 2 पैकी 2 विचारले जातील, एक लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल, 2 पैकी एकावरच फोकस करा, 2 वर कशाला करायची। त्यानंतर बघा एक्सपांड देम करा नाही तर न्यूज रिपोर्टवर चांगली मी मेहनत केली, चांगलं लक्षात घेतलं कसं करायचं, काय करायचं, मार्काचं डिस्ट्रीब्युशन वगैरे बघितलं, त्यानुसार प्रॅक्टिस केली। मला त्यानंतर एक्सपांड देम करण्याची गरज नाही, वेळेवर कोणता विषय करण्याची गरज नाही। त्यानंतर बघा डेव्हलपिंग अ स्टोरी, मी डेव्हलपिंग अ स्टोरी जर केली तर मला नॅरेटिंग आणि एक्सपिरियन्स मला तिथं वेगळं करण्याची गरज नाही, कोणतंही एक करायचं आहे। आणि इकडे क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांकरता ट्रान्सलेशन दिलेलं आहे। ट्रान्सलेशन करत असताना 5 मार्कांसाठी हे ट्रान्सलेशन आहे। ट्रान्सलेशन 3 पद्धतीने करायचं आहे। पहिली पद्धत त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे ट्रान्सलेशन मध्ये, ट्रान्सलेशन द वर्ड, काही वर्ड दिले जातील त्या वर्डला आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे, त्याच्यामध्ये 2 गुण आहेत। त्यानंतर ट्रान्सलेट द सेंटेन्स, काही सेंटेन्स दिले असेल त्याला 2 गुण दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी काही प्रोव्हर्ब्स दिलेले आहेत, काही म्हणी दिलेले आहेत, वाक्प्रचार दिलेले आहेत, सुभाषित दिले जातील, त्याच्यात तुम्हाला ती ट्रान्सलेट करायचं आहे। अशा पद्धतीने एकंदर हा पेपर आहे 80 गुणांचा दोघांचाही। अधिक बघा लँग्वेज स्टडी,
अरे लँग्वेज स्टडी सुद्धा म्हणजे एकंदर पेपर पॅटर्नचा विचार करू जाता लँग्वेज स्टडी मध्ये जरी आपण बघितलं तर अगदी सोपी रचना लँग्वेज स्टडी मध्ये केलेली आहे. लँग्वेज स्टडी मध्ये काय काय मुलांना दिलेलं असतं, जसं आपल्याला एक दिलंय कंप्लीट द युजिंग द करेक्ट लेटर, कंप्लीट द वर्ड बाय युजिंग द करेक्ट लेटर. म्हणजे आता कंप्लीट द वर्ड, एखादा वर्ड आपल्याला कंप्लीट करायचा आहे, वर्ड दिलेला आहे. जसं उदाहरणार्थ जीनियस, याच्यामध्ये जी दिलाय, डॅश दिलेली आहे आणि GENI दिलेले, US दिलेले आहे, GES. मधातले जे वर्ड्स आहेत जे गहाळ झालेले आहेत ते आपल्याला फक्त शोधायचे. अगदी सोपं आहे, आपण जीनियस म्हणू शकतो. ओके, असे कोणतेही लेटर तुम्ही घ्या, त्या लेटरचे मधातले काही मिसिंग वर्ड्स असतात ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. काहीही कठीण नाही आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला विचारलं जाईल कॉपी द सेंटेन्स करेक्टली. 2 ते 3 सेंटेन्स दिले जातील, ते सेंटेन्स जसेच्या तसे पाहून खाली कॉपी करायचे. काय कठीण आहे, अगदी सोपं आहे मित्रांनो, याच्याविषयी हे करण्याची गरज नाही. एक किस्सा आठवला बघा. इंग्लिश विषयाची तासिका सुरू होती आणि इंग्लिश विषय शिक्षक शिकवत असताना शिक्षक विचारतात की विद्यार्थ्याला विचारतात की बेटा पप्पू ईट कहाँ पे यूज करते हैं. तो विद्यार्थी म्हणतो की ईट कहाँ पे यूज करते, ईट कुठे वापरल्या जातात. तो म्हणतो की सर घर बांधायला ईट वापरली जाते. तर आता कसं होतं की हा जरी एक गमतीचा भाग असला तरी बऱ्याचदा आपल्या आकरणामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर इथे एक लक्षात घ्या, अगदी सोपं आहे लँग्वेज स्टडी. त्याच्यामध्ये जर बघितलं तर अगदी सोपं दिलेलं आहे. कॉपी द सेंटेन्स करेक्टली, म्हणजे एखादा सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे, फक्त ते आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यानंतर पुट द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, जसं कॅट दिलेले आहे, डॉग दिलेले आहे, ऍपल दिलेले आहे, हे मात्र वेगवेगळ्या ठिकाणी विस्कळीत केलेले आहे आणि हे आपल्याला एका अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे. म्हणजे पहिले ऍपल येईल, बी फॉर बॉल येईल, सी फॉर कॅट येईल, डी फॉर डॉग येईल, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे. काय कठीण आहे. त्यानंतर आपल्याला एक दिलेला आहे मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर इन द वर्ड. आता समजा कोणतरी एक वर्ड दिलेला आहे, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर, म्हणजे एक जे लेटर तुम्हाला दिलेलं आहे या लेटर वर्ण, जसं युनिव्हर्सिटी हे नाव दिलेलं आहे, बरोबर. युनिव्हर्सिटी या नावावरनं तुम्हाला 3 लेटरचे असे जवळपास 4 वर्ड्स बनवायचे आहेत एका लेटरवरनं, आहे ना. अगदी सोपं आहे, याच्यामध्ये सुद्धा काहीही कठीण नाही आहे. युनिव्हर्सल आहे ना. तुम्ही असे जे कोणतेही वर्ड्स तुम्हाला दिले असेल त्यातले 3 लेटरचे तुम्हाला त्यातील वर्ड्स बनवायचे आहे. काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. युजफुल, यूज हा एक वर्ड समजा बोलला, फुल हा एक बनला, म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला वर्ड्स बनवायचे 3 लेटरचे. काही कठीण नाही आहे, अगदी सोपं पेपर पॅटर्न आहे. आता फक्त मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जसं लेटर रायटिंग मध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे आणि एकंदर या तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय का याचा, घेतला नसेल तर एकदा पुन्हा तुम्ही स्क्रीनशॉट याचा टेक दी स्क्रीनशॉट. ओके, आता आपण नेक्स्ट याच्यावर जाऊया. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा आपण पोएम ॲप्रिशिएशन, म्हणजे आता एक थोडं सांगून देतो की पोएम ॲप्रिशिएशन हा जो भाग आहे हा सुद्धा अगदी सोपा कसा आहे. आता पोएम ॲप्रिशिएशन मध्ये काय असतं, यू कॅन यूज द फॉलोइंग पॉइंट्स विथ द ॲप्रिशिएटिंग द गिवन पोएम. आता हे खालील जे मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पोएम मधलं तिथं लिहायचं आहे. आणि याच्यात मजा अशी आहे बघा, पूर्ण पोएम दिलेली असते, टायटलही दिलेलं असतं, त्याचे पोएट कोण आहेत ते सुद्धा दिलेलं असतं आणि आपल्याला ह्या मुद्द्यांच्या आधारे ते लिहायचं असतं. जसं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं की त्या मराठीमध्ये सुद्धा आपण तसे पॉइंट बनवू शकतो, इथं सुद्धा तसंच आहे. पण इथं मात्र पूर्ण कविता दिलेली आहे, कवितेचं हेडलाईन पूर्ण दिलेलं आहे आणि पोएटचं नाव सुद्धा दिलं आहे. गुण बघा कसे विभागले आहे. टायटल, तुम्ही पोएमचं नाव लिहिलं तर अर्धा गुण आहे, ते ऑलरेडी तुम्हाला पेपरमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट, तो सुद्धा तुम्हाला त्या पोएमच्या खाली पोएटचं नाव लिहिलेलं आहे, ते सुद्धा पेपरमध्ये आहे, अर्धा गुण. रायमिंग स्कीम म्हणजे एमअप म्हणतो आपण. आता रायमिंग स्कीम साठी मी एक स्टांजा घेतलेला आहे बघा. रायमिंग स्कीम किती सोपी असते, बऱ्याच काही कठीण असणाऱ्या गोष्टी किती सोपी आहे हे जेव्हा थोडं वाचण्यातून लक्षात आलं तर ते मुलांनी थोडं जर ऑब्झर्वेशन केलं, लक्ष दिलं तर अगदी गुण हातचे आहे, त्याच्यावर फक्त फोकस करणं आहे. बघा आता एक स्टांजा आहे आणि स्टांजा म्हटला आहे द वे अ क्रो. आता शेवटचा शब्द बघायचा, काहीच करायचं नाही. रायमिंग स्कीम काढायची नेमकी कशी काढायची, प्रत्येक स्टांजा मधला शेवटचा वर्ड्स घ्यायचा, त्या वर्डचा उच्चार बघा, क्राऊ. आता हा क्राऊ जो आहे याला आपण ए नाव देऊन द्यायचं, पहिल्या वर्ड्सला ए नाव दिलं. ओके, त्यानंतर आता दुसरा बघायचा जो रायमिंग जुळतं का, म्हणजे एमक जुळतं का, नाद तयार होतो का दुसऱ्या वर्डचा. म्हणजे दुसरं तर शूट डाऊन ऑन मी आणि क्राऊड याचा कुठेही नाद नाही तयार होत, म्हणून मग नाद तयार झाला नाही तर पुढचं लेटर द्यायचं, अल्फाबेट मधलं पुढचं लेटर. पहिलं ए दिलं, दुसरं बी द्या. त्यानंतर तिसरं बघायचं द डस्ट ऑफ स्नो. आता स्नो
हा जर आपण वर्ड बघितला तर स्नो मी सोबत करत नाही, पण क्राऊ, स्नो, क्राऊ याच्यामध्ये नाद तयार होतो. क्राऊ, स्नो, बरोबर आहे. याच्यामध्ये WW चा हा नाद तयार होतो. म्हणून आपल्याला असं करायचं आहे की वरचा जो ए आहे तो खाली सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या लेटरला आपण ए दिलं, दुसऱ्याला बी दिलं, कारण की नाद तयार होत नाही. पण पहिला आणि तिसऱ्याचा नाद तयार होतो, म्हणून पहिल्याला जे लेटर दिलं ते आपण तिसऱ्याला दिलं ए. त्यानंतर तिसरं लाईन बघा, फ्रॉम हेमक्लॉक ट्री. आता हेमक्लॉक ट्री हा जो आहे, ट्री, मी, ट्री, इथं नाद तयार होतो. मग जो आपण मीला बी घेतला असेल तर त्या ट्रीला सुद्धा बी घेऊ, आणि म्हणून आपली रायमिंग स्कीम बघा कशी तयार झाली, ए बी ए बी. बरोबर आहे. म्हणजे आता बघा किती सोपं आहे. आपल्याला करायचं एवढंच आहे की ते त्या शेवटच्या शब्दांवर लक्ष ठेवायचं आणि ते रायमिंग तयार करतात का, नाद तयार करतात का, ते जर आपल्या लक्षात आलं तर डेफिनेटली अगदी काही कठीण नाही आहे, अगदी सोपं आहे. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. टेक दी स्क्रीनशॉट. ओके, थँक्यू. तर आता आपण नेक्स्ट याच्यावर जाऊया. तर आता एकंदर लेटर, जे लेटर असतं ह्या लेटर मध्ये एकंदर मार्कांची विभागणी कशी केलेली आहे बघा. आणि यातलं बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तिथल्या तिथं आपल्याला इंग्लिश मध्ये दिलेल्या आहेत. दोन लेटर आहेत आपल्याला, एक आहे फॉर्मल लेटर, दुसरा आहे इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर मध्ये आपल्याला काय करायचं बघा, सेंडर ऍड्रेस अँड डेट. जो पत्र लिहितो आहे त्याचा ऍड्रेस तुम्ही लिहिला, डेट टाकली, अर्धा गुण मिळाला. त्यानंतर दुसरा आहे रिसिपियंट्स ऍड्रेस, म्हणजे जो पत्र स्वीकारणार आहे, ज्याला पत्र मिळालं त्याचा अर्धा गुण. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट, म्हणजे जो विषय तुम्ही लिहिला त्याला अर्धा गुण. त्याच्यानंतर मेन बॉडी त्याला 2 गुण. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन अँड क्लोजिंग, जर थँक्यू, युअर फेथफुली वगैरे एवढं लिहिलं तरी अर्धा गुण मिळाला. त्यानंतर ग्रामर त्याला 1 गुण. ग्रामर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, नो सुनर दॅन, नॉट ओनली बट आल्सो, यासारखे काही कंजक्शन जोडून एक वाक्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, असा ग्रामरला त्याच्यामध्ये 1 गुण आहे, जे मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि इकडे जर आपण इन्फॉर्मल लेटर मध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, सेंडर ऍड्रेस अँड डेट. आता सेंडर ऍड्रेस अँड डेट, पत्र लिहिणारा त्याचं नाव, अर्धा गुण मिळाला आपल्याला. इथं सॅल्युटेशन्स, म्हणजे सॅल्युटेशन्स मध्ये काय आहे, जसं माय डिअर फादर वगैरे, माय डिअर फ्रेंड्स, एवढं जरी लिहिलं अर्धा गुण मिळाला. एवढं सोपं आहे. मेन बॉडी 2.5 गुण, 2.5 मार्क्स. आणि त्याच्यानंतर आहे क्लोजिंग म्हणजे युअर फेथफुली वगैरे, एवढं लिहिलं तो अर्धा गुण आपला इथल्या इथं आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण आता पुन्हा ग्रामर 1 गुण, ग्रामरला 1 गुण इथे दिलेलं आहे. आता बघा अगदी सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे मित्रांनो. फक्त मार्गांवर लक्ष द्या आणि नेमके कुठं कुठं गुण विभागलेले आहेत, आणि ते सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे. आता ग्रामर बघा. बरं, आता ग्रामर आपण म्हणतो, आता 1-2 एक्झाम्पल घेतो, एवढं सारं शक्य नाही आहे. आता जसं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायला आपल्याला आलं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करा. तर ही इज व्हेरी ब्राईट स्टुडंट, एक आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, ही इज व्हेरी ब्राईट स्टुडंट. आता याचं एक्सक्लेमेटरी करायचं आहे. एक्सक्लेमेटरी करत असताना व्हेरी आणि अव्हेरी हे वर्ड्स जर त्याच्यामध्ये असेल तर व्हेरी ज्या ठिकाणी असेल, फक्त व्हेरी असेल तर हाऊ लावायचा आहे. म्हणजे व्हेरी काढायचा आहे, तिथं फक्त हाऊ लावायचा आहे. हाऊ ब्राईट स्टुडंट ही इज, आणि ते ही इज इकडे घ्यायचं आहे आणि एक्सक्लेमेटरी मार्क लावायचा आहे. कारण की आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवतोय म्हणून एक्सक्लेमेटरी मार्क कंपल्सरी आहे ना. त्यानंतर म्हणजे व्हेरी असेल तर हाऊ लावायचा, आणि जर राम इज अ व्हेरी क्लेवर बॉय, अव्हेरी असेल तर व्हाट लावायचा. ओके, व्हाट जर लावला तर अव्हेरी असेल तर व्हाट तिथं आपल्याला लावायचं आहे, आणि जर व्हेरी असेल तर आपल्याला तिथं हाऊ लावायचं आहे. एवढं फक्त लक्षात घ्यायचं. आता अव्हेरीच्या ठिकाणी व्हाट ठेवला, व्हाट क्लेवर बॉय राम इज, आणि तिकडलं सेंटेन्स मागं दिलं, एक्सक्लेमेटरी मार्क केला. काही कठीण नाही आहे. आता असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी दिलेलंच आहे, त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. तर काय होतं बघा, जसं आता हाऊ हॉट द सन इज, हाऊ हॉट द सन इज एक सेंटेन्स आहे. आता इथं करायचं काय आपल्याला, द सन इज, आता इथं हाऊच्या ठिकाणी व्हेरी लावायचं आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण व्हेरी होतं तेव्हा आपण हाऊ लावलं, कधी एक्सक्लेमेटरी करत असताना. म्हणून आता इथं आपल्याला जर हाऊ आहे तर आपल्याला व्हेरी लावायचं आहे. म्हणजे कसं सेंटेन्स होईल, द सन इज व्हेरी हॉट, है ना. म्हणजे हाऊ निघेल तिथं व्हेरी राहील. त्यानंतर दुसरा एक सेंटेन्स आपण बघूया, व्हाट अ ब्युटिफुल फ्लॉवर लोटस इज, है ना. आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी व्हाट, आणि व्हाट आपण कुठं लावलं होतं बघा, वर अव्हेरी होतं, म्हणून आपल्याला अव्हेरी लावावं लागेल. म्हणजे लोटस इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर, है ना. तर त्या ठिकाणी हे छोटे छोटे काही गोष्टी आहेत, अगदी सोपे आहेत. थोडं जर लक्ष घातलं तर मित्रांनो काहीही कठीण होणार नाही. नेक्स्ट आता बघूया
आपण पुढचं इंग्लिश. इंग्लिश म्हणजे सीबीएसई. सीबीएसईचा एकंदर जो पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नचा विचार करू जाता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही ग्रामर नाहीये, अगदी कमीत कमी ग्रामर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो आता एकंदर पेपर पॅटर्न बघू. पहिला रीडिंग आहे, त्याच्यामध्ये पॅसेज 1 5 मार्कांसाठी घेतलेला आहे आणि पॅसेज 2 हा केस स्टडी बेस आहे, तो 5 मार्कांसाठी. असं 10 मार्क तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर रायटिंग अँड ग्रामर. रायटिंग अँड ग्रामरला 10 मार्क दिलेले आहेत, पण डिस्ट्रीब्युशन असं केलेलं आहे, राईट अँड अॅनालिटिकल पॅराग्राफ ऑर लेटर रायटिंग. म्हणजे तुम्हाला काय, राईट अँड अॅनालिटिकल पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्याच्यावर तुम्हाला एक पॅराग्राफ रायटिंग करायची आहे. अरे ते करू शकत नसाल तुम्ही तर तुम्ही लेटर रायटिंग करा. ओके, दोन पैकी एक चान्स तुम्हाला लेटर रायटिंग करा किंवा मग राईट अॅनालिटिकल पॅराग्राफ, एखादी इन्फॉर्मेशन थ्रू तुम्ही पॅराग्राफ रायटिंग करा. 5 गुणांसाठी दिलेला आहे. एरर अँड करेक्शन म्हणजे काही एखादं सेंटेन्स असतं अगदी सोपं आहे, याच्यामधला थोडा बहुत फक्त व्याकरणाचा भाग आहे, 2-3 मार्कांचा, जास्त नाही आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपलं एरर अँड करेक्शन म्हणजे काही एरर एखाद्या सेंटेन्स मध्ये दिलं असतं ते आपल्याला फक्त काढून तिथं दुसरे वर्ड्स टाकायचे असतात. त्यानंतर ते 3 गुणांसाठी आहे. रीड द कन्व्हर्सेशन अँड कंप्लीट द पॅसेज म्हणजे आपल्याला कन्व्हर्सेशन दिलेलं असतं, म्हणजे याच्यामध्ये असं असतं की 2 जणांचं कन्व्हर्सेशन आहे, ते कन्व्हर्सेशन व्यवस्थित रीड करायचं आहे आणि खाली 2 फिलिंग द ब्लँक्स असतात. तो म्हणजे शॉर्ट एक पॅसेज असतो 2 फिलिंग द ब्लँक्स वाला, तो कंप्लीट करायचा आहे. पॅसेजच असतो त्यामध्ये 2 फिलिंग द ब्लँक्स असतात, कन्व्हर्शन वाचायचं आणि तिथं ते लिहायचं. काहीही कठीण नाही, अगदी 80% तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे उत्तरं आहेत. लिटरेचर फक्त हा जो लिटरेचरचा भाग आहे थोडासा अभ्यासावा लागेल. याच्यामध्ये पोएम आणि लेसन करता 8 गुण आणि टोटल टेक्स्चुअल क्वेश्चन करता 12 गुण म्हणजे 12 गुण, टोटल 20 म्हणजे 20 गुण आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे वरचं बघा टोटली 40 मार्कचा पेपर आहे आणि 40 मार्कचा जो हा पेपर आहे मित्रांनो, या 40 मार्कच्या पेपरला 2 आवर्स म्हणजे 2 तासाची वेळ दिलेली आहे. अगदी सोपी आहे, काही कठीण नाही आहे, थोडा बहुत अभ्यास. एक छोटासा एक्झाम्पल खाली दिलेला आहे बघा की एरर अँड करेक्शन. नेमकं एरर आणि कसं असतं, एक वाक्य दिलेलं आहे, एक सेंटेन्स दिलेला आहे बघा, सम डेज इज गुड अँड सम डेज आर बॅड. मित्रांनो लक्ष द्या, सम डेज जेव्हा डेज म्हटलेलं आहे तर इज नाही तर तिथं आर येईल. म्हणून सेंटेन्स असं बनेल की सम डेज आर गुड अँड सम डेज आर बॅड. तर इथं एरर काय आहे, इज आहे आणि करेक्शन वर्ड्स आहे आर. तर एवढं जे करेक्शन असतं एवढं फक्त लक्षात घ्यावं लागतं आणि ते सेंटेन्स क्लिअर करावं लागतं. काहीही कठीण नाही आहे आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकरता तो मुळीच नाही आहे. चला मित्रांनो आपण जाऊया पुढच्या आपल्या टॉपिकवर म्हणजेच मॅथमॅटिक्स. आणि छोटंसं एक्झाम्पल. ओके चला, एक छोटंसं पेपर मधलं एक्झाम्पल आहे. पेपर मधलं एक्झाम्पल असं आहे की प्रश्न असा होता एका विद्यार्थ्याला की हाऊ टू प्ले क्रिकेट, राईट अ शॉर्ट नोट. आणि विद्यार्थ्याने काय केलं बघा, पूर्ण एक पिक्चर ड्रॉ केला आणि खाली लिहिलं धिस इज अ क्रिकेट. काय मिळणार मार्क, तर त्याला 5 पैकी 0 गुण मिळाले. आणि इथंच तो प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांचे होतात. कदाचित कोरोनामुळे असेल, परंतु हे लक्ष देण्यासारखं आहे. एक विद्यार्थी आहे आपला, त्याचा एक पेपर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. फुल स्क्रीन करतोय मी, थोडं एकदा पेपर बघून घ्या. फुल स्क्रीन. आता या पेपर मध्ये तुम्ही बघा किती सुंदर लिखाण केलेलं आहे. या पेपर मध्ये जे रायटिंग आहे, परफेक्ट पेपर प्रेझेंटेशन काय असतं हे तुमच्या समोर दिसेल. बघा विद्यार्थी मित्रांनो की यांना पेज नंबर सुद्धा याने मेन्शन केलेला आहे. मोठ्या मार्जिन मध्ये मोठा प्रश्न दिलेला आहे, छोट्या मार्जिन मध्ये छोटे प्रश्न केलेले आहेत. प्रत्येक प्रश्नानंतर एक लाईन सोडलेली आहे. अगदी परफेक्शन, म्हणून 80 आउट ऑफ 76-75 मार्क्स त्याला मिळाले आहेत. तो जिनियसचा पेपर असल्यामुळे तेवढे कमी मिळाले. बोर्डाचा असता तर 1-2 मार्क ऍडिशनल मिळाले असते. तर याचा अनुषंगाने विचार करता नेक्स्ट पेज अधिक एक तिथे आपल्याला दिसेल. ह्या नेक्स्ट पेज जर तुम्ही बघितलं त्याच्यावर एक रायटिंग केली, किती सुंदर केलेलं आहे बघा. आणि क्रिएटिव्ह रायटिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा किती छान पद्धतीने काढलेली आहे हे लक्षात घ्या. आणि हे ज्या ऍक्टिव्हिटी आपल्याला काढायच्या असतात किंवा हे जे आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे असतात याच्यामध्ये ह्या पेनानीच करायचे आहेत, हा बोर्डाचा नियम आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. पेपर रायटिंग काय असायला पाहिजे बघा, प्रत्येक पेज लिहिलेलं आहे, सेकंड पेज, थर्ड पेज, किती सुंदर लिखाण केलेलं आहे. आणि प्रत्येक एक पॅराग्राफ सुरू करत असताना मार्जिन सोडलेली आहे, शॉर्ट मार्जिन सोडलेली आहे. प्रत्येक प्रश्न नवीन पानावर सुरू केलेला आहे. अगदी बेस्ट रायटिंग आहे. हा पेपर वाखाणण्याजोगता आहे, बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट आता आपण जाऊया मित्रांनो दुसरा टॉपिक, दुसरा सब्जेक्ट तो म्हणजे हिंदी. हिंदी या विषयाची सुरुवात करत असताना तत्पूर्वी एक छोटासा किस्सा मला आठवला. आता हिंदी विषयाचा पेपर सुद्धा मराठी सारखाच आहे, काही याच्यामध्ये कठीण नाही आहे आणि विद्यार्थी पटापट करू शकतात. आपण पटापट याच्यावर थोडासा फोकस करू आणि समोर जाऊ. परंतु एक छोटासा किस्सा मला असा आठवला हिंदीचा हे करत असताना की एक टीचर जे असतात ते टीचर विद्यार्थ्याला विचारतात
कि बेटा सेमिस्टर जो पैटर्न है, सेमिस्टर, एक चिंटू को पूछते कि बेटा चिंटू मुझे इतना बात बता कि सेमिस्टर पैटर्न से क्या फायदे होते हैं, सेमिस्टर पैटर्न से फर्स्ट टर्म सेकंड टर्म, इससे क्या फायदे होते हैं? तो चिंटू बोलता है कि सर फायदे तो पता नहीं, लेकिन बेइज्जती साल में 2 बार जरूर होती है. तर आता सांगण्याचा भाग विद्यार्थी, परत विद्यार्थी आपले जे ओपिनियन असतात ते मांडतात, परंतु तुम्हाला थोडंसं अधिक रिलॅक्सेशन मिळावं म्हणून काही गोष्टी मी मधात सांगत असतो. आता बघा, एकंदर हिंदी विषयाचं पेपर पॅटर्न मी तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये पहिला जो विभाग असतो हा गद्य विभाग आहे. याच्यामध्ये पठित परिच्छेद, याच्यामध्ये 2 दिलेले असतात 8-8 गुणांचे, असे 16 गुण जे तुमच्या पाठामधले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा 80 गुणांचा पेपर असतो, 20 गुण शाळेमध्ये इंटरनल मिळतात. आता अपठित परिच्छेद एक आहे 4 गुणांकरता, टोटल असे 20 गुण आहेत, म्हणजे 2 पठित पुस्तकातला आणि 1 अपठित 4 गुणांकरता. त्यानंतर सोमत कृती काढून टाकलेली आहे. पद्य, पठित पद्यांश जे तुमच्या पुस्तकामध्ये पद्यांश दिलेले आहेत ते 6-6 गुणांकरता, 2 पद्यांश तुम्हाला येत आहेत 12 गुण आहेत. त्याच्यानंतर पठित गद्यांश 4 गुण, पूरक पठण म्हणतात ज्याला आपण स्थूल वाचन म्हणतो, रॅपिड रीडिंग. पूरक पठण मध्ये पठित गद्यांश 4 गुण आणि पठित पद्यांश 4 गुण, असे 8 गुण आहेत. त्यानंतर व्याकरण म्हणजे भाषा अभ्यास, व्याकरणाला इथं 14 गुण दिलेले आहेत, व्याकरणाला 14 गुण दिलेले आहेत. आणि उपयोजित लेखन त्याच्यामध्ये पत्रलेखन आहे, आणि व्याकरण आणि पत्रलेखन याच्यामध्ये काही तफावत नाहीये. जर थोडा नॉमिनल फरक जर लक्षात घेतला, पत्रलिखाण तसंच करावं लागतं जसं आपण मराठीचं करतोय त्याच पद्धतीनं, काही फरक नाहीये. पत्रलेखन, पत्र 2 में से 1, कोणती 2 पत्रातलं 1 पत्र लिहायचं आहे, कौटुंबिक असेल किंवा व्यावहारिक पत्र असेल, फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर. त्यानंतर गद्य आकलन, 4 प्रश्न तयार करा. आता हिंदी जे आहे हे स्टेट बोर्ड हिंदी आहे, हे लक्षात घ्या. ते मी सांगतोय 80 गुणांचा पेपर स्टेट बोर्डचा आहे, कारण की सीबीएसई चा जो हिंदीचा पेपर आहे हा 40 गुणांचा आहे. एकंदर सर्व पेपर सीबीएसई चे 40 गुणांचे आहेत आणि त्यांना 2-2 तासाचा वेळ आहे. इथे 80 गुणांचा पेपर जो हिंदी संपूर्ण वाल्यांचा आहे, त्यास हिंदू संपूर्ण वाल्याला 80 गुण टोटली दिलेले आहेत आणि याला वेळ 3 तास 30 मिनिट जास्त दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, याच्यामध्ये गद्य आकलन म्हणजे पत्रलेखन 2 में से 1, गद्य आकलन 4 प्रश्न तैयार करना. तो गद्य आकलन के लिए 4 प्रश्न वो तैयार करने पड़ते हैं, 4 क्वेश्चन दिए रहते हैं. यानी गद्य आकलन, आपको एक गद्य दिया रहेगा कोई भी, उसके में से 4 क्वेश्चन आपको तैयार करने पड़ेंगे. उसके बाद वृत्तांत लेखन अथवा कहानी लेखन. वृत्तांत लेखन यानी बातमी लेखन, न्यूज राइटिंग या कहानी लेखन, 2 में से एक कोई भी आप चूज कर सकते हैं. उसके बाद विज्ञापन लेखन, विज्ञापन लेखन हमने देखा है जाहिरात है ना, विज्ञापन लेखन. उसके बाद निबंध लेखन म्हणजे एसे राइटिंग. वही चीजें है सिर्फ हिंदी में है, हिंदी में लिखना पड़ेगी, बाकी कोई इससे अलग चीज नहीं है. अभी व्याकरण के अंदर, हिंदी के व्याकरण के अंदर हम देखें तो कुछ ऐसी चीजें हैं जो हमें देखने वाली है दोस्तों, कि जो थोड़ी है वही लेकिन अलग तरीके से, जो बच्चों को थोड़ा दिक्कतें जाती है. तो नेक्स्ट पेज पे हम देखेंगे, आपको ख्याल में आ सकता है. इसका अगर स्क्रीनशॉट आपको लेना है तो आप ले सकते हैं, प्लीज बैक करके इसका स्क्रीनशॉट, फुल स्क्रीन इसका स्क्रीनशॉट, टेक द स्क्रीनशॉट. ओके, थैंक यू. अभी देखो दोस्तों, हम नेक्स्ट जाएंगे हिंदी व्याकरण. हिंदी व्याकरण की तरफ जब ध्यान देते हुए बच्चों को जो दिक्कतें जाती है तो वो जाती है शब्द भेद. शब्द भेद के अंदर संज्ञा, संज्ञा किसे कहते हैं? जिस शब्द से किसी व्यक्ति, प्राणी या वस्तु का ज्ञान होता है उसे संज्ञा कहते हैं. ओके, म्हणजे नाम, मराठीमध्ये नाम, इंग्लिश मध्ये नाउन, बस इतकं आहे. म्हणजे संज्ञा. आता संज्ञा याच्यात किती प्रकारच्या आहेत? व्यक्तिवाचक संज्ञा, जातिवाचक संज्ञा, भाववाचक, द्रव्यवाचक, समूहवाचक, ये संज्ञा यहाँ पे दी हुई है. व्यक्तिवाचक, व्यक्तिवाचक अंदर वही है जिसको हम विशेष नाम बोलेंगे, जैसे कि गंगा है, यमुना है, बाहुबली है, कटप्पा है ना. जैसे कि राम है, लक्ष्मण है, सीता है, भरत है, वेद है, नंदिनी है, कार्तिकी है. जो नाम है व्यक्तिवाचक संज्ञा जिसे कहते हैं, जो व्यक्ति का नाम आता है. जातिवाचक संज्ञा किसी एक समूह को जो प्रतीत करता है, जैसे हमने देखा था पर्वत है, नदी है, पेन है ना, देश है. किसी एक समूह को जो प्रतीत करता है उसे जातिवाचक कहा जाता है, जो एक समूह को प्रतीत करता है. भाववाचक जो किसी भाव को प्रतीत करता है, जैसे हमने पहले देखा था आनंद है, प्रेम है, भाव है, साहस है, दुख है. तो ये जो है कि किसी भाव को प्रतीत कर रहे हैं तो वो भाववाचक संज्ञा होगी. ज्यादा डिफरेंस नहीं है दोस्तों. द्रव्यवाचक, इसके अंदर द्रव्यवाचक यानी द्रव्य को प्रतीत करती है, घी है, तेल है, पानी है ना, ज्यादा कोई डिफरेंस नहीं है. द्रव्यवाचक द्रव्य जो प्रतीत करते हैं. समूहवाचक जो समूह को प्रतीत करता है, जैसे भीड़ है, झुंड है ना, भीड़ है, झुंड है. जैसे इसको हम क्या बोलेंगे? इसको हम समूहवाचक, जो समूहों को प्रतीत करता है. अभी अवयव के भेद,
अव्यय के भेद कौन से दिए? क्रिया विशेषण अव्यय। अरे क्रिया विशेषण अव्यय यानी क्या? जिसको हम मराठी के अंदर क्रिया विशेषण म्हणतो। क्रिया विशेषण वही अव्यय। जैसे एग्जांपल के तौर पे मैंने धीरे धीरे आंखें खोली। अभी आंखें खोलना ये क्या है? ये क्रिया है। खोलना ये क्रिया है, लेकिन धीरे धीरे ये आंखें खोलने के लिए बोली गई है, धीरे धीरे, तो इसको क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। उसके बाद है समुच्चय बोधक अव्यय। समुच्चय बोधक अव्यय यानी मराठी के अंदर कंजक्शन, सॉरी उसको हम बोलेंगे उभयनिष्ठ अव्यय, और इंग्लिश के अंदर कंजक्शन बोलेंगे, है ना। तो कंजक्शन यानी उभयनिष्ठ अव्यय उसको ही बोलते हैं हिंदी में समुच्चय बोधक। जैसे एग्जांपल के तौर पे हम लेंगे, गोवा में काफी भीड़ थी लेकिन मुंबई जितनी नहीं, है ना। ये लेकिन जो वर्ड्स है वो कंजक्शन करके उसको जोड़ता है, उसको समुच्चय बोधक। संबंध बोधक अव्यय यानी क्या? जो किसी की तरफ संबंध दर्शाता है, जैसे के पास, के लिए, ये वर्ड्स जिस वाक्य में आएंगे वो वाक्य संबंध बोधक है। के पास, मेरा घर नदी के पास है, के पास, है ना, तो संबंध बोधक अव्यय। उसके बाद दूसरी चीज ऐसे है कि अव्यय का वाक्य में प्रयोग करना। कोई भी एक अव्यय दिया रहेगा उसको हमें वाक्य में प्रयोग करना है। जैसे किया, है ना, मैंने कल रात भर अभ्यास किया, किया इसके अंदर आ गया। कोई अव्यय दिया रहेगा छोटा, उसका वाक्य में प्रयोग करना है। सहायक क्रिया पहचानना। सहायक क्रिया पहचानना यानी ये बहुत इजी है। किसी भी एक सेंटेंस दिया रहेगा, उस सेंटेंस में का सहायक क्रिया आपको पहचानना है। और मैं आपको एक जैसे पते की बात बताता हूं कि कोई भी सेंटेंस के अंदर का आखिरी का वर्ड सहायक क्रिया रहता है। जैसे एग्जांपल के तौर पे, टैक्सी सड़क पे तेजी से दौड़ पड़ी। टैक्सी सड़क पे तेजी से दौड़ पड़ी, पड़ी जो वर्ड है आखिरी का वो सहायक क्रिया है। और उसको खाली लिखना कैसे? पड़ी, पढ़ना, बस इतना उसका लिख देना है, अपना काम खत्म हो गया, कोई बड़ी दिक्कत नहीं है। उसके बाद है प्रेरणार्थक क्रिया। ये बहुत इजी है। प्रेरणार्थक क्रिया है, एक वर्ड दिया रहेगा पढ़ना, तो हमें प्रथम या द्वितीय प्रेरणार्थक लिखना है। हम कैसे लिखेंगे? पढ़ना, पढ़ाना, पढ़वाना। उसके बाद लिखना, तो लिखना, लिखाना, लिखवाना। ओके, बराबर है। तो बहुत इजी है दोस्तों, कोई बड़ी दिक्कत नहीं है। प्रेरणार्थक क्रिया। उसके बाद मुहावरे। मुहावरे आपको पता है, वाक्य में काल परिवर्तन, भविष्यकाल, भूतकाल, वर्तमान काल, वाक्य शुद्ध करना। जो किताब के अंदर वाक्य दिए रहेंगे वही आपको यहाँ पे आएंगे, कोई अलग से आने वाले नहीं है। किताब अगर आपने साल भर जीनियस के माध्यम से अगर अच्छी तरह से पढ़ी है दोस्तों, तो डेफिनेटली आपके मार्क पूरे के पूरे है, कहीं कहीं जाने वाले नहीं है। इसीलिए किताब बहुत इंपॉर्टेंट चीज होती है। तो चलो दोस्तों आगे देखेंगे नेक्स्ट।